नमस्कार मित्रांनो, पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत. चिंचणी हे गाव अत्यंत समृद्ध असून निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे म्हणण्यापेक्षा इथल्या गावकऱ्यांनी निसर्गच इथं आणलेला आहे असं इथं आल्यानंतर वाटतं. त्याचं मुख्य कारण असं, साधारण 40 वर्षापूर्वी हे गाव इथं वसवण्यात आलेलं आहे आणि ह्याच गावातल्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन इथं अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि गावाला वनराईचं स्वरूप दिलेलं आहे. आपण जर येऊन पाहिलं तर असं वाटतं की आपण एका जंगलात आहोत. महाबळेश्वरसारख्या अत्यंत समृद्ध अशा एका निसर्गाच्या सानिध्यात हे छोटंसं गावकऱ्यांनी वसवलेलं आहे. तर गावामध्ये आल्यानंतर अनेक सुविधा आहेत, तर त्याचाच एक भाग म्हणून छोटं इथं संग्रहालयसुद्धा करण्यात आलेलं आहे. तर इथं आपल्याला जुन्या बैलगाडी, जुनी जाथे असे अनेक अवशेष सर्व ग्रामस्थांनी एकत्र करून मांडलेले आहेत. तर ह्या गावातले ज्येष्ठ नागरिक आज आपल्यासोबत आहेत. गावाबद्दल काका थोडक्यात आपल्याला माहिती सांगणार आहेत. आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष माहिती जाणून घेऊयात. माझं नाव सूर्यकांत विष्णू जाधव. मी 40 वर्षाच्या पुढं झालं इथं येऊन सुनी. माझे गाव वेण्णा नदीच्या धरणात गेलेलं आहे, कनेर म्हणून सुनी. तिथून आम्ही इकडं लांब आम्ही इतकं म्हणजे 100-200 किलोमीटरवर आलो आहे. पिराची कुरवली, त्यामध्ये आमचे गावठाण बसलेलं आहे. आमच्या आता स्वतंत्र ग्रामपंचायत झालेली आहे. आत्तापर्यंत आमची झालेली नव्हतं, आत्ता झालेलं आहे. आम्हाला एकनाथ शिंदेने आम्हाला ग्रामपंचायत दिलेली आहे. आमची गावाची लोकसंख्या 400 ते 500पर्यंत आहे. आमच्या गावाला शाळा 1 नंबर, सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरची शाळा आहे, 1ली ते 4थीपर्यंत. बाकी काय सगळं ग्रामस्थ एकीने आम्ही काम करतो, एकीनं राहतो. भांडणदंडा नसते, कोर्टात कधी केस नाही, काय नाही. असं आमचे गाव चांगले व्यवस्थित चाललेलं आहे. आमचे पुढारी मोहनराव अनपट हे अध्यक्ष आमच्या मुक्ती संग्रहालय म्हणून सनी एक संघटना, भारत पाटणकराच्या संघटनेचे अध्यक्ष आहे. ओके, चला आता आपण आपलं संग्रहालय पाहूयात. थोडक्यात ह्या वस्तू थोडी माहिती सांगा. हे बैलगाडी आहे. इथं काय अवजार आहेत, नांगर वगैरे सगळं हेच वाजता आहे. हे असलं हे जेवढं तळी मिळाले नाही पण आहे. अच्छा, जात आता एक आणखी ठेवलेलं आहे. हे नांगर आहेत, बैलगाडीचे चाक आहेत. स्वतंत्र बघण्याकरता खास ठेवलेला आहे, खास बघण्याकरता. त्याला पाणी आम्ही वरून सोडतो, खाली पाणी नाही. हे आड बनवलेलं आहे, तयार केलेलं. आधी कसे होते ते दाखवण्यासाठी. हे प्लॉट आमचे काय जसं आलेलं आहेत ना, त्यांचे आम्ही काढून घेतलेले. अच्छा, हा. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊनही आपण बघू काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत ते पाहून घेऊयात आपण. जुने पूर्वीची माणसं होती ना, त्याच्यात भात काढायचे, कुठं काय याची माहिती सांगणार कोण, असं आहे ना. बरोबर. तर इथं पलंग आहेत, लाकडी पलंग पाहू शकता. हे खाट आहे, एकदम जुनी, फारच छान सुस्थितीमध्ये आहे. तर काका आता आपल्याला आतमध्ये काही वस्तू आहेत ते दाखवणार आहेत. तिथे मुसळ, चूल, असं चुली, 2 ह्याची चूल आहे, 1 हिची आहे. ही झारा, केटली, तांबे, मुलं हे सगळं आहे तिथं. मग त्या जुन्या काळाच्या ह्याच्या आता कोण वापरत नाही, पण आता आहे. गॅस आहे, तिकडची कणिक आहे. ह्याला काय म्हणते? छोटे छोटे मोठे धान्य ठेवायला आपल्याला. अच्छा, धान्य ठेवत होते, धान्य तिकडे ठेवत होते त्याच्यात. अच्छा, तर मित्रांनो पाहू शकता, जुनं हे धान्य ठेवण्याची, त्या काळची साठवण करण्याचं टीप वगैरे म्हणू शकताय. डाळी बिळी असं उडीद घेवडा असं असायचे, ते घ्यायचे सगळं. तर इथं पाहू शकता वेळी कशी आहे. काही सामान आणायसाठी ते ठेवलेलं असतंय, ते कन्सर्वेशन. हे कोंबड्या वगैरे ठेवण्यासाठी असतात का? बरोबर. जुनं साहित्य बघायला मिळत नाही, ते आम्ही ते ठेवलेलं आहे. अच्छा, अजून सुद्धा आणायचं आहे अजून आम्हाला बरंच. बर.
तर इथं बघू शकता आपण जुन्या काळातलं रेडिओ. तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला? तर या गावातलं मी तुम्हाला ग्रामपंचायतही दाखवतो, खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, हे चिंचणी तो ग्रामपंचायत कार्यालय आहे जे आपण पाहतो. आणि वातावरण वगैरे पहा, इथलं किती हिरवगार आहे, खूप छान आणि स्वच्छ ठेवण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्र टुरिझमनेही प्रमोट केलेलं आहे कम्प्लिटली. तिथं बाहेर बोर्ड आहे, मी तुम्हाला दाखवतो. चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, हे बघा, महाराष्ट्र टुरिझमचं इथं लोगो तुम्हाला दिसेल. तर इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तेही आपल्याला दाखवतो. आणि किती हिरवगार आहे पहा इथे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे आणि खूप नीट अँड क्लीन आहे. इथं कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यास केंद्र आहे, चिंचणी, तालुका पंढरपूर. आणि इथं वरदायिनी देवीचं मंदिर आहे, तर चला दर्शन घेऊयात आपण. आणि इथं हुरडा पार्टी वगैरेही होती. वरदायिनी माता मंदिर व सभागृह आहे. इथं काही कार्य पण होत असतात, जसं की फंक्शन्स छोटे मोठे या परिसरामध्ये. तर मित्रांनो, इथं पाहू शकता आपण पारिजाताचं खूप सुंदर झाड आहे. एक म्हण ऐकलं असेल तुम्ही, दान केले तर पारिजातासारखे करावे. तर इथं बघा फुलं कसे दान केलेले आहेत. नुसता हात लावला की सगळे फुलं खाली पडतात. तर हे तर असेच वाऱ्याने खाली पडलेले आहेत, पण खूप आवडतात मला पारिजाताचे पण फुलं. बस बापू. हा. आम्ही 15